तर राजकीय वर्तुळातनं एक मोठी बातमी. सुनील तटकरे हे रायगडचे आका असल्याचं मोठं वक्तव्य महेंद्र थोरवेंनी केलं. तटकरेंच्या सुतारवाडीतल्या घरीच हत्येचा कट रचला असा देखील आरोप महेंद्र थोरवे यांचा. मंगेश काळोखेंच्या हत्येनंतर महेंद्र थोरवेंनी तटकरेंवरती हे गंभीर आरोप केले. लोकशाही पद्धतीने सगळ्या निवडणुकांना आतापर्यंत सामोरे गेलो, परंतु आताचं रायगडचं राजकारण आपण पाहताय की रक्तरंजित राजकारण. सुनील तटकरे सत्तेमध्ये आलेपासून सत्तेचा माज आणून आज खऱ्या अर्थाने जर आता पाहिलं तर बीड नंतर जर महाराष्ट्रामध्ये रायगडचा आका हा सुनील तटकरे आणि याच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्यात त्या ठिकाणी येत आहे. अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी दडपशाहीने, दादागिरीने, दहशतीने सुरू केलेलं आहे. त्यांना काय बोलायचं असेल ते बोलू द्या. आज त्या घटनेचं गांभीर्य लक्षामध्ये घेता या विषयावरती मी अधिक काही बोलू इच्छित नाही. कोणाला काय बोलायचं ते बोलू द्या. कारण आजचा दिवस मी या बाबतीमध्ये अतिशय संवेदनाशील त्या ठिकाणी आहे. त्याच्या संदर्भातली जी काय आज विधी वगैरे असतात ते काल झाले असतील किंवा आज असतील ते होऊ द्या. आणि मग काय राजकीय बोलायचं असेल तर जरूर बोलू. मी पुन्हा वारंवार या बाबतीमध्ये सांगतो आहे की या सगळ्या घटनेचा तपास शीघ्र गतीने व्हावा. शक्य झालं तर मुख्यमंत्री महोदयांनी SIT नेमावी. आणखी एक मोठी बातमी. खोपोलीतील हत्येप्रकरणी तपास यंत्रणांनी शीघ्र गतीनं तपास करावा. सुधाकर घारेंचा या प्रकरणाशी दूरान्वयी संबंध नाही असं तटकरे म्हणालेत. तर सुनील तटकरेच इन्व्हेस्टिगेशन करतायत का असाही सवाल यावरती महेंद्र थोरवेंनी विचारला. हे सगळं प्री प्लॅनिंग आहे असं वाटतंय. या प्रकरणाची SIT स्थापन करावी असं सांगितलेलं आहे असं देखील महेंद्र थोरवे म्हणाले. तपास यंत्रणेने शीघ्र गतीने सर्व काय यंत्रणा असतील किंवा त्यांचे काही विघ्न असतील ते लावाव्यात. आरोपींनाही पकडावा आणि त्याच्याबद्दलची कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जावी. इतर बाबतीमध्ये जे बोललं जात आहे ते तथ्यहीन आहे असं माझं स्वतःचं मत आहे. मला विश्वास आहे की सुधाकर घारे जे माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचा या प्रकरणाशी दूरान्वयी संबंध नसेल. पण शेवटी तपास चालू असल्यामुळे तपासला इन्फ्लुएन्स होईल असं कुठलंही वाक्य मी त्या ठिकाणी बोलणार नाही. ताबडतोब त्यांना अरेस्ट करा. आजही सुधा घरे जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी बैठका त्या ठिकाणी घेतोय. सुनील तटकरे त्या ठिकाणी स्टेटमेंट करतोय की सुधाकर घारेचा याच्यामध्ये हात नाही. तर सुनील तटकरे यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं का? ह्याचा अर्थ हे सगळं प्री प्लॅनिंग आहे की सुनील तटकरेला वाटेल ते त्यांनी स्टेटमेंट द्यायचे आणि मोकळे व्हायचं. राजकीय दबाव टाकायचा अधिकाऱ्यांवर, SP पासून IG पासून सगळ्यांच्यावरती. परंतु ह्याच्यामध्ये हे पूर्णपणे प्री प्लॅन आहे. तपास यंत्रणांनी तपास ताबडतोब सुरू करावा. आवश्यकता वाढली तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी SIT स्थापन करावी असं सुद्धा मी म्हटलेलं आहे. आता हे जे काय आरोप करतायत माझा काय दबाव आहे. एक बाब आहे की या संदर्भामध्ये FIR काल नोंदली गेली. आता FIR काल नोंदली झाल्याच्यानंतर अजून काय शिल्लक राहिलं म्हणजे मला काय कळत नाही. मला नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे ते त्यांनी स्पष्टपणाने बोलावं. त्या ठिकाणी ज्या वेळेला फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे FIR ज्यावेळेला नोंदली जाते त्यावेळेला त्याच्यातली कारवाई सुरू झाल्याचं स्पष्टपणाचं चित्र स्पष्ट होत असतं.